Good afternoon, friends. Welcome back in the part 2 of the English workshop of the lesson World Heritage. In our previous video, we have completed the activities up to the 10th one. Because 10th one, I have told you to write at least 2 paragraphs related with the given points. So much we have already discussed through the lesson, and you have to add your own points and write at least 2 paragraphs and suggest a suitable title for that activity. Let's see the 11th one. तर मित्रांनो, आपण 10व्या ॲक्टिव्हिटीपर्यंत इंग्लिश वर्कशॉप पार्ट 1 लेसन वर्ल्ड हेरिटेज याचं पाहिलेलं आहे. आता 11व्या ॲक्टिव्हिटीपासून पुढे आपण पाहूया. लेट्स सी व्हॉट इज द 11th ॲक्टिव्हिटी इज अबाउट. फाइंड फ्रॉम द टेक्स्ट मिनिमम 8 वर्ड्स related to cultural heritage and make a word register. Arrange them in alphabetical order. काय करायचं याच्यामध्ये? मिनिमम 8 वर्ड्स, कमीत कमी 8 शब्द शोधायचे जे कल्चरल हेरिटेज, सांस्कृतिक वारसा, मानवी संस्कृती याविषयी, संस्कृतीविषयी, सांस्कृतिक वारसा जो आहे मानवाचा त्याच्याशी संबंधित असणारे या लेसनमध्ये आलेले कुठलेही 8 वर्ड्स आपल्याला शोधून काढायचे आणि नंतर काय करायचे? अरेंज देम इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आणि त्या 8ही शब्दांना अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये काय करायचे? लिहून काढायचं. आता याच्यामध्ये खूप सारे शब्द आलेले आहेत जे की संस्कृतीशी निगडित असणारे आहेत, मानवाच्या संस्कृतीशी. उदाहरणार्थ टेम्पल्स, कल्चर, आर्टिफॅक्ट्स, लिटरेचर, आर्ट, देन साइट्स, टेरिटरी, मॉन्युमेंट्स, फॉरेस्ट, आर्ट यासारखे. यू कॅन फाइंड फ्यू मोर ऑल्सो फ्रॉम द लेसन. हे त्यातले काही एक्झाम्पल होते. यू कॅन ॲड युअर ओन ऑल्सो. आणि काय करायचे ते? राईट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके, तर कंप्लीट करा. चला नेक्स्ट. लुक ॲट द वर्ड्स अँड देअर मीनिंग्स. अंडरलाईन द करेक्ट अल्टरनेटिव्ज. खाली काही शब्द दिलेले, त्या शब्दाचे समानार्थी शब्द पुढे ऑप्शनपैकी करेक्ट समानार्थी शब्द कुठला आहे तो काय करायचा आहे? आपल्याला शोधून काढायचा आहे. ओके, चला तर पाहूया कुठले शब्द दिलेले आहेत. द फर्स्ट वन इज डिटरमाइन अँड द मीनिंग इज डिसाइड. मोन्युमेंट, मेमोरियल बिल्डिंग. करेक्ट. चला नेक्स्ट वन, थर्ड वन, सिग्निफिकंट. सिग्निफिकंट मीन्स इम्पॉर्टंट, महत्त्वाचे. की नाही? पुढे काय? सॉरी, डिझास्टर. डिझास्टर, कलॅमिटी. डिझास्टर म्हणजे कलॅमिटी. की नाही? आपत्ती. चला नेक्स्ट ॲक्टिव्हिटी 13. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस यूजिंग नॉट ओनली बट ऑल्सो अँड ॲज वेल ॲज इन 2 सेपरेट सेंटेन्सेस. तर मित्रांनो, काय करायचं या ॲक्टिव्हिटीत? ग्रामरचा छोटासा भाग आहे ज्याच्यामध्ये खाली दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो आणि ॲज वेल ॲज या दोन्ही कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स, यांना काय म्हटलं जातं? कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स. या दोन्हींचा वापर करायचा आहे दिलेल्या सेपरेट सेंटेन्समध्ये. आता काय असतं पहा, दिलेल्या वाक्यामध्ये कुठल्या तरी 2 गोष्टी जोडलेल्या असतात. मग त्या 2 गोष्टी कुठल्या असतात? कधी नाऊन असेल, कधी ॲडजेक्टिव्ह असेल, तर कधी वर्ब असेल. 2 क्रिया असतील, 2 नाऊन असतील किंवा 2 विशेषणं असतील. ही जोडली कशाने असतात?
अँड, बोथ, अल्सो यासारख्या कंजंक्शन. आता काय करायचं आहे आपल्याला, ती दोन जोडलेली कोण आहे? नाऊन आहेत दिलेल्या वाक्यात, नाऊन आहेत, व्हर्ब आहेत, ॲडजेक्टिव्ह आहेत, ते अगोदर शोधायचं. हे शोधणं पण फार सोपं असतं. मी सांगितलं अँड, अल्सो, बोथ यासारख्या कंजंक्शननी ती जोडलेली असतात. जर असं जोडलेलं असेल तर ते कंजंक्शन, मूळ वाक्यातलं कंजंक्शन रिमूव्ह केलं जातं, काढून टाकल्या जातं. त्याच्याऐवजी नॉट ओन्ली बट अल्सो आणि ॲज वेल ॲज यांचा वापर केला जातो. पहिलं पाहूया, नॉट ओन्ली बट अल्सो. नॉट ओन्ली फक्त हेच नाही, बट अल्सो ते सुद्धा, असा याचा मराठीत अर्थ होतो. नॉट ओन्ली बट अल्सो हे दोन वेगवेगळे आहे, म्हणून याला को रिलेटिव्ह कंजंक्शन म्हटलं जातं. मग जी दोन गोष्टी कंजंक्शननी जोडलेली आहेत मूळ वाक्यात, त्यातल्या पहिल्या गोष्टीच्या अगोदर नॉट ओन्लीचा वापर केला जातो. आणि एक शॉर्टकट ट्रिक अशी आहे की ज्या कंजंक्शननी अँड, बोथ, अल्सो जिथं हे वापरलेले असतात ते काढून टाकून त्याच्याऐवजी बट अल्सो या कंजंक्शनचा वापर केला जातो. म्हणजे ज्या दोन गोष्टी जोडलेल्या आहेत त्यातल्या पहिल्या गोष्टीच्या अगोदर नॉट ओन्ली वापरायचं आणि दुसऱ्या गोष्टीच्या अगोदर किंवा दिलेल्या कंजंक्शनमध्ये अँडच्या ऐवजी किंवा बोथच्या ऐवजी किंवा अल्सोच्या ऐवजी बट अल्सो याचा वापर केला की हे वाक्य सुरळीत होते. सहज सोपं शक्य आहे. फक्त एक आणखी दुसरी गोष्ट लक्षात ठेव, याच्यात कुठेही वाक्याचा टेन्स वगैरे चेंज केला जात नाही. हे स्ट्रक्चरल चेंज आहे, फक्त स्ट्रक्चर चेंज होत आहे, कंजंक्शन चेंज होत आहे, बाकी काहीही होत नाही. इज दॅट क्लिअर? आता पाहूया आपण जे काही आत्ता पाहिलं त्याचं वापर कसा करता येईल. युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. खूप मोठं वाक्य आहे. आपल्याला या वाक्यात फक्त कंजंक्शन शोधायचे. अँड, अल्सो, बोथ यापैकी आहे का कुठे पहा. करेक्ट, अँड. मोस्ट ऑफ द सेंटेन्सेस अँडनेच जोडलेली असतात. आता काय करायचं, अँडच्या अगोदर काय वापरलं आहे, युनेस्को नाऊन आहे, आणि त्याच्यासोबत काय घेतलं आहे, द इंटरनॅशनल काउन्सिल नाऊन, म्हणजे दोन नाऊन जोडलेले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला नॉट ओन्ली बट अल्सोचा वापर करायचा आहे, ज्याच्यामध्ये पहिलं नाऊन कुठलं आहे, युनेस्को, त्याच्या अगोदर नॉट ओन्ली, एन कॅपिटल काढायचं, नॉट ओन्ली युनेस्को, अँड कट करायचं, रिमूव्ह करायचं, आणि त्याच्याऐवजी बट अल्सो. आता कसं होईल, नॉट ओन्ली युनेस्को but also the international council, remaining sentence as it is. Got it? Understand? आता याच वाक्यामध्ये, म्हणजे या मूळ पहिल्या वाक्यामध्ये as well as चा वापर करायचा आहे. as well as, as well as या कंजंक्शनचा अर्थ होतो त्याचबरोबर. त्याचबरोबर दोन गोष्टी जोडण्यासाठी हे पण नाऊन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह यांना जोडण्याचं काम करतं. नो चेंज इन टेन्स फॉर्म, काही बदल होत नाही. आता इथे काय, ॲज वेल ॲज फार सोपं आहे, ते एकटं आहे. नॉट ओन्ली बट अल्सो तरी दोन वेगवेगळे आहेत, पण ॲज वेल ॲज एकच शब्द आहे. तर तो काय करायचा, ज्या ठिकाणी कंजंक्शन आलेले अँड, बोथ, अल्सो या कंजंक्शन्सला काढून टाकून त्याच्याऐवजी ॲज वेल ॲज याचा वापर करायचा. मग या मूळ वाक्याकडे परत जाऊया. युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल, इथे अँड कंजंक्शन आलं आहे, अँड रिमूव्ह करायचं, त्याच्याऐवजी ॲज वेल ॲज. कसं होईल वाक्य, युनेस्को ॲज वेल ॲज द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स इनिशिएटेड, बाकीचं सेंटेन्स ॲज इट इज
आणखी एक पाहू. द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साइट्स. आता इथे पण अँड कंजंक्शन वापरलेले, त्याने दोन गोष्टी जोडलेल्या आहेत, आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग. आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग हे पण नाऊनच आहे की नाही, वर्बल नाऊन ज्याला म्हणतो आपण. तर आता या ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायचा आहे. दोन गोष्टी जोडलेल्या आहेत, आयडेंटिफाईंग आणि नॉमिनेटिंग. त्यातली पहिली गोष्ट आहे आयडेंटिफाईंग, त्याच्या अगोदर नॉट ओनलीचा वापर करायचा आणि अँड काढून त्याच्या ऐवजी बट ऑल्सोचा. आता सेंटेन्स कसं होईल? द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर नॉट ओनली आयडेंटिफाईंग बट ऑल्सो नॉमिनेटिंग न्यू साइट्स. ओके. आता याचंच ॲज वेल ॲजचा वापर करा असं करायचं जर ठरलं तर अँड काढून टाकायचं आणि त्याच्या ऐवजी ॲज वेल ॲज या कंजंक्शनचा वापर करायचा. सेंटेन्स कसं होईल? द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग ॲज वेल ॲज नॉमिनेटिंग न्यू साइट्स. गॉट इट? आता रिमेनिंग 3 सेंटेन्सेस तुम्ही सोडवा. इफ यू हॅव डिफिकल्टी आस्क मी. चला आता पुढची ॲक्टिव्हिटी, ही पण ग्रॅमरची ॲक्टिव्हिटी आहे. याच्यावर पण परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहे. आता हे काय आहे? रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस रिप्लेसिंग ॲज सून ॲज बाय नो सूनर दॅन. खाली दिलेल्या वाक्यामध्ये ॲज सून ॲज काढून टाकायचे आणि त्याऐवजी नो सूनर डॅश 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 दॅन याचा वापर करायचा. ठीक आहे. हे पण को रिलेटिव्ह कंजंक्शन आहे. दोन सेंटेन्सेस जे एकमेकांशी संबंधित आहेत ते जोडण्यासाठी या को रिलेटिव्ह कंजंक्शनचा वापर केला जातो. याच्यामध्ये ॲज सून ॲज काढून टाकायचे, त्याच्या ऐवजी नो सूनर हे वापरायचे. परंतु हे वापरत असताना याच्यामध्ये स्ट्रक्चरल चेंजेस काय होतात हे आपल्याला माहिती पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात घ्या, नो सूनर दॅनचा वापर करत असताना नो सूनर या शब्दानंतर कंपल्सरी हेल्पिंग व्हर्ब वापरल्या जातं. कंपल्सरी, जे की तुम्हाला पहिल्या वाक्यामध्ये सुरुवातीला त्या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब दिलेलं असेल ते तुम्हाला शोधायचे. मेन क्लॉजमधलं ते कुठलं आहे? ते हेल्पिंग व्हर्ब तुम्हाला नो सूनर नंतर लगेचच वापरायचे. या सेंटेन्सचं, नो सूनरच्या सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं आहे पहा. नो सूनर प्लस हेल्पिंग व्हर्ब, लक्षात येते, प्लस सब्जेक्ट देन व्हर्ब. आणि पहिलं सेंटेन्स जिथे संपेल तिथे कॉमा असतो, त्या कॉमाच्या ऐवजी कॉमा काढून टाकायचा आणि दॅन या कंजंक्शनचा वापर करायचा. लक्षात येते? नो सूनर प्लस हेल्पिंग व्हर्ब देन सब्जेक्ट देन व्हर्ब फॉर्म, रिमेनिंग सेंटेन्स कॉमाच्या ऐवजी दॅन, आणि बाकीचं सेंटेन्स काही बदल न करता जसंच्या तसं लिहायचे. ओके, अंडरस्टँड? तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे स्ट्रक्चर लिहा. नो सूनर प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्ब फॉर्म त्या काळानुसार आणि त्याच्या पुढे कॉमाच्या ऐवजी दॅन, एवढंच लक्षात ठेवायचं. आता काही सेंटेन्सेस अशी येतात की ज्यांच्या सुरुवातीला किंवा मेन क्लॉजमध्ये हेल्पिंग व्हर्ब नसतं. मग असे कोणते आहेत? सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट या दोन काळातले. अशा वेळेस जर दिलेलं वाक्य सिंपल पास्टमध्ये असेल तर तुम्ही नो सूनरच्या नंतर डिड या हेल्पिंग व्हर्बचा वापर करायचा आहे. आणि डिड जर वापरलं
तर त्याच्या पुढे येणारं वर्ब फॉर्म हे फर्स्ट फॉर्ममध्ये घ्यायचं, हे लक्षात ठेवा. कारण डीडमध्ये आपण पास्ट फॉर्म घेतला आहे म्हणून वर्बचं फर्स्ट फॉर्म. आणि प्रेझेंटमध्ये असेल, सिम्पल प्रेझेंटमध्ये असेल तर डू किंवा डज या दोन्हीपैकी एक. जर दिलेल्या वाक्यातला सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल, थर्ड पर्सन, ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाउन, तर डज या हेल्पिंग व्हर्बचा वापर करायचा. आणि जर आय आणि प्ल्युरल सब्जेक्ट असेल तर डू या हेल्पिंग व्हर्बचा वापर करायचा आहे. क्लिअर झालं? ओके, चला तर पाहूया फर्स्ट एक्झाम्पल. एक सोडून दिलं आहे, ॲज सून ॲज ही केम, ॲज सून ॲज ही केम, कॉमा. इथं पहिलं सेंटेन्स संपलं, पहिला क्लॉज. दे ऑल गेव ॲन ॲप्लॉज, त्यांनी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बरोबर आहे की नाही? आता ॲज सून ॲज काढायचं आहे, नो सूनर वापरायचं आहे. ॲज सून ॲज ज्याच्यात वापरलं आहे ते वाक्य सिम्पल पास्टमधलं आहे म्हणून नो सूनर हेल्पिंग वर्ब आहे का? नाही. नसेल तर डू, डज, डीड काळानुसार. मग इथे पास्ट टेन्स असल्यामुळे डीड. नो सूनर डीड ही. आता मेन व्हर्ब जे आहे ना ते फर्स्ट फॉर्ममध्ये यायला पाहिजे, कम. लक्षात आलं ना? नो सूनर डीड ही कम, की नाही? कॉमा, दॅन ऑल गेव ॲन ॲप्लॉज, सर्वांनी टाळ्या वाजवल्या. त्या सेकंड सेंटेन्स कॉमाच्या ठिकाणी त्या ठिकाणी दॅन या कंजंक्शनचा वापर केलेला आहे. क्लिअर झालं? आता एक पुढचं सोडूया. ॲज सून ॲज द बिल इज पास्ड इट विल बिकम ॲन ॲक्ट. ॲज सून ॲज रिमूव्ह करा, त्याच्याऐवजी नो सूनर वापरा. दिलेल्या वाक्यात हेल्पिंग व्हर्ब शोधा. ज्या वाक्यात ॲज सून ॲज वापरलेले तेच वाक्य कॉमाच्या अगोदरचं, इज करेक्ट. म्हणून नो सूनर इज द बिल पास्ड. ओके, आता तुम्ही म्हणताल इथं इज आलं आहे पास्ट कसं काय आलं आहे? तर हे पॅसिव्ह सेंटेन्स आहे, पॅसिव्ह व्हॉईसमधलं. त्या पॅसिव्ह सेंटेन्समध्ये कंपल्सरी क्रियापदाचं तिसरंच रूप वापरलं जातं. म्हणून नो सूनर इज द बिल पास्ड दॅन इट विल बिकम ॲन ॲक्ट. फुल स्टॉप. गॉट इट? आता याप्रमाणे काय करायचे तुम्ही, ती राहिलेली सेंटेन्सेस तुम्ही सोडवायचे. ओके, त्याच्यानंतर पाहूया 15th ॲक्टिव्हिटी. प्रिपेअर अ टुरिझम लिफलेट ऑन एनी ऑफ वन ऑफ द फॉलोइंग. यू मे रेफर टू द पॉईंट्स गिवन इन वॉर्मिंग अप. वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये पॉईंट्स दिलेले आहेत. आपण पण तुम्हाला एक असाइनमेंट याच्यावर करायला दिली होती. आता तुम्हाला टुरिझम लिफलेट कसं तयार करायचं आहे ते आपण वॉर्मिंग अपमध्ये पाहिलेलं आहे. सेम तेवढे पॉईंट 6 पॉईंट घ्यायचे आणि खालीलपैकी कुठल्या एका ठिकाणाची निवड करायची. युअर होम टाउन, तुम्ही जिथे राहता ते. अ हिस्टॉरिकल प्लेस, एखादी ऐतिहासिक ठिकाण. अ प्लेस ऑफ नॅचरल ब्युटी, नैसर्गिक सौंदर्य असणारं ठिकाण. किंवा अ प्लेस ऑफ पिलग्रिमेज, धार्मिक ठिकाण असणारं, महत्त्व असणारं ठिकाण. यापैकी एकाची निवड करायची आणि 6 पॉईंटच्या आधारे एक टुरिझम लिफलेट, त्याचा फोटो वगैरे अवेलेबल झाला तर तो पण करा आणि थोडं ॲट्रॅक्टिव्ह पद्धतीने हे तयार करा. इज दॅट क्लिअर? आता 16th ॲक्टिव्हिटी एक प्रोजेक्ट आहे. काय म्हणते आहे, मेक अ लिस्ट ऑफ साईट्स फ्रॉम आवर स्टेट दॅट आर इन्क्लुडेड ॲज द वर्ल्ड हेरिटेज साईट्स. ट्राय टू विजिट वन ऑफ देम. राईट द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट वर्ल्ड हेरिटेज साईट. ऑल्सो राईट युअर इम्प्रेशन ऑफ इट इन युअर नोटबुक. एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे. आपल्या राज्यातलं एखादं असं ठिकाण निवडायचं की जे ऐतिहासिक काय म्हणूया आपण वर्ल्ड हेरिटेज आहे, जागतिक वारसा ठिकाण आहे. महाराष्ट्रात खूप आहेत की नाही. आणि असं ठिकाण निवडा जिथे तुम्ही भेट दिलेली आहे आणि त्याचा फोटोग्राफ वगैरे सगळं तयार करा. तुम्ही प्रोजेक्ट वर्कमध्ये हे करू शकता. राईट द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट प्लेस. त्या ठिकाणाचं महत्त्व लिहायचं आहे आणि तुम्ही व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं आहे, युअर एक्सपिरियन्स, त्या ठिकाणाबद्दल तुम्हाला काय वाटलं याची माहिती तुम्ही लिहू शकता. त्या ठिकाणाचा फोटो, तिथे जायचं ठिकाण वगैरे कसं आहे, काय इम्पॉर्टन्स, कल्चरल आहे, नॅचरल आहे,
जे काय असेल आणि तुम्हाला काय वाटलं या सगळ्याची माहिती तुम्ही प्रोजेक्टच्या रूपाने तयार करू शकता. इज दॅट क्लिअर? दॅट्स इट फॉर टुडे. दिस वे वी हॅव completed our second unit. Have a nice day.